हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि गावाकडच्या चवीचा चिकन रस्सा. रोज रोज सेम चिकन खाऊन जर कंटाळला असाल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी तुम्हाला परफेक्ट चव येण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची झणझणीत चिकन रस्सा रेसिपी. त्यासाठी आपण चिकन 4-5 वेळा स्वच्छ धुवून घेतलंय. त्याच्यामध्ये अद्रक, लसूण पेस्ट आणि हळद, मीठ घेतलेलं आहे. ते छान त्या चिकनला मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ मॅरिनेट करत ठेवून देऊ शकतो. आता आपण रस्स्यासाठी लागणाऱ्या वाटणाची तयारी करतोय. त्यासाठी आपण सुकं खोबऱ्याची 1 वाटी घेतली आहे आणि 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. ते अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. गावाकडे हे चुलीमध्ये भाजायला ठेवतात, त्यामुळे एक वेगळा स्मोक येतो. पण आपण गॅसवर सुद्धा अशा रीतीने भाजून घेतला तरी त्याला छान असा स्मोकी फ्लेवर येतो. तर ह्या तिन्ही गोष्टी आपण छान भाजून घ्यायच्या. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं खोबरं आणि 2 कांदे भाजून झालेले आहेत. तर आपण इथे जे बाहेरची बाजूची जास्त करपलेली असते ना, ती आपण कट करून घेतोय. तर आपण आता हे वाटण्यासाठी खोबरा बारीक असा चिरलेला आहे, कांदा घेतलाय, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण याची आपण छान बारीक पेस्ट करून घ्यायची ग्रेव्हीसाठी. अशा प्रकारे आपण बारीक छान पेस्ट करून घेतलेला आहे. तर आपण चिकन कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत 2 शिटीमध्ये. त्यासाठी आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर फोडणीसाठी आपण 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतोय. तर तेलामध्ये आपण खडे मसाले आणि कांदा परतून घेतोय. छान त्याला लालसर असं परतून घ्यायचं. तर आपण इथे चिकन कुकरमध्ये शिजवून घेतोय 2 शिटीमध्ये. तर आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत आपण जे आपण वाटप तयार केलेलं होतं एका पातेल्यामध्ये तेल घ्यायचं आणि त्या तेलामध्ये वाटण छानपैकी असं भाजून घ्यायचं. फ्राय करायचं आहे त्या तेलामध्ये अगदी तेल सुटेपर्यंत. जेवढं तुम्ही याला छान असं भाजून घ्याल तेवढं त्या कालवणाला चांगली असं त्या रश्श्याला तरी येते. तर हे आता असं कच्चं असं रॉ असं आपण म्हणू शकतो, त्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं.
बघा आता ह्याला हळूहळू तेल सुटायला लागलेलं आहे. चला आपला मसाला छान प्रकारे असा भाजून झालेला आहे, छान असं घट्ट झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण जे चिकन शिजवलेलं आहे ते पोर करूया, त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि खाली बेल आयकन असेल त्याला क्लिक करा, त्यामुळे प्रत्येक नवीन रेसिपीचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. बघा आपला झणझणीत चिकन रस्सा रेडी झालेला आहे. किती छान तरी आलेली आहे बघा. हा रस्सा तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, असे चपातीसोबतही खाऊ शकता. खूप छान लागतो. जरूर ट्राय करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत. बाय.